महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया ही 20 नोव्हेंबर रोजी पार पडली। 288 विधानसभा मतदारसंघांतील निकाल हा उद्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे। आज आपण 194 महाड विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर उभे आहोत। 194 महाड विधानसभेमध्ये 5 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। यामध्ये प्रमुख लढत ही शिवसेनेचे भरत शेठ गोगावले आणि ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच 2,11,000 मतदारांनी महाड विधानसभेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। दोन्ही उमेदवारांचं भवितव्य हे ईव्हीएमच्या मशीनमध्ये कैद झालेलं आहे। दोन्ही गटाच्या उमेदवारांनी खऱ्या अर्थाने विजय आमचाच अशा प्रकारच्या वल्गना केल्या। काल झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमदार भरत शेठ गोगावले यांनी माझा विजय हा 35 ते 40,000च्या मताधिक्याने होईल अशा प्रकारचा दावा केला। तर संध्याकाळी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्नेहल जगताप यांनी देखील माझा विजय हा 25,000च्या मताधिक्याने होईल अशा दावा केलेला आहे। त्यामुळे मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली आहे। एकूण 393 बूथमधून हा निकाल आपल्या हाती येणार आहे। 28 फेऱ्या आणि 29वी फेरी हा नक्की विजय कोणाचा, महाड विधानसभेचा भावी आमदार कोण या प्रश्नचिन्हाचं उत्तर देणारी असेल। आपण पाहिलं तर राष्ट्रीय स्मारकामध्ये हे मतमोजणी केंद्र आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा ही ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने प्रशासन अलर्ट मोडवर आहे। उद्या याच ठिकाणी महाडचा महाविजेता कोण, महाडचा आमदार कोण या प्रश्नचिन्हाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे।